नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सचिन अहिर यांनी ज्या पद्धतीचं पाऊल उचललं त्याच्यामध्ये काहीही नवल नाही. जून म्हणजे 2022 4 वर्षापासून सगळे हेच सांगतायत. पण ते म्हणतात ना की बाबा काय दूध पोळलं तर ताकही फुंकून पितो. इथं अशी परिस्थिती आहे की यांना अगदी हवा जरी पोळलेली पण तरीसुद्धा हे दूध फुंकून प्यायला तयार नाही. सगळ्यांनी सगळ्या पद्धतीनं सांगून झालं, सगळे व्हिडिओ करून झाले. अगदी आत्ता माझ्या परभणीमध्ये उद्धव ठाकरे मेळावा घेत होते. परभणी, हिंगोली, धाराशिव, मराठवाड्यातले हे 3 मतदारसंघ जिथले यांच्या दृष्टीनं असलेले गद्दार खासदार ते एकनाथ शिंदेकडे गेले म्हणून यांनी हिरिरीनं तिथे सभा घेतल्या. आणि नेमक्या त्याच वेळेस विधान परिषदेमध्ये उपसभापतीची निवडीची प्रक्रिया चालू होती आणि यांच्याच गटातले असलेले आमदार सचिन अहिर हे टोणकन उडी मारली आणि एकनाथ शिंदेच्या गटामध्ये निघून गेले. उपसभापती पदाचे ते आता उमेदवार आहेत महायुतीकडून. निवडणूक एक उपचार आहे. आता हा व्हिडिओ तुमच्या पुढे येईल तोपर्यंत दुपारपर्यंत जर काय हालचाल झाल्या तर कळेल किंवा ते बिनविरोधही निवडून आलेले असतील. मुद्दा इतका नाही आहे साधा. सगळ्यांना असं वाटतं आहे की आता ज्या पद्धतीनं आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केले की हे सगळे तथाकथित पुरोगामी हे सगळे सुतक असल्यासारखं का रडत आहेत. त्यांना काय शिवबाटाचं इतकं प्रेम उतू आलं की ज्यांनी आयुष्य घातलं सगळं बाळासाहेबांना शिव्या घालण्यात, शिवसेनेला शिव्या घालण्यात, हिंदुत्ववादी कट्टरपंथी राजकारण कसं वाईट आहे, घातक आहे हे सगळं सांगण्यात, आणि ते त्या दृष्टीनं का आता रडते. मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असा होता, सगळ्यात पहिला जो समोर येतो आहे की इतकं सगळं समोर दिसतं आहे आणि तरीही ही गळती थांबत का नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की जो मूळ प्रश्न आहे, जी मूळ समस्या आहे, ज्या गाभ्याला हात घालायचा आहे, ते हे कोणीही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे समर्थक, त्यांच्या पक्षाचे समर्थक, हितचिंतक किंवा तथाकथित देवेंद्र विरोधक सगळे हे लक्षात घ्यायला तयार नाहीत की तुम्ही ज्याच्या आधारावरती हे सगळं सांगतायत ते नेतृत्व अतिशय कुचकामी आहे. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कुचकामी ठरलेलं आहे. या नेतृत्वाला पहिल्या निवडणुकीपासून जेव्हा त्यांना अतिशय चांगलं लोकांनी प्रतिसाद दिला होता, 1-2 नव्हे तब्बल 63 आमदार बाळासाहेबांच्या माघारी स्वतंत्रपणे लढून आले होते. या नेतृत्वावरती लोकांनी प्रचंड विश्वास दाखवला होता की जसं इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेमध्ये 414 इतकं प्रचंड संख्याबळ राजीव गांधींना दिलेलं होतं. राजीव गांधीवरती जसा तेव्हा लोकांवरती विश्वास टाकलेला होता, त्यांची काय क्षमता आहे काय ते न पाहता, कारण की ती सिद्ध झालेली नव्हती. उद्धव ठाकरेंची काय आणि काय नाही क्षमता खरं तर काही प्रमाणामध्ये लोकांना माहीत तरी झाली होती. शिवसेनेमध्ये कार्यकारी काय अध्यक्षपद असं काहीतरी पद त्यांच्यासाठी निर्माण केलं होतं. आणि तेव्हाच म्हणजे आधी छगन भुजबळ बाहेर पडले होते, नारायण राणे, त्याच्यानंतर राज ठाकरेचं तर ताजं उदाहरण होतं त्या तुलनेमधलं. हे सगळे जे बाहेर पडले होते महत्त्वाचे नेते, त्याच्यामधले शेवटचे 2 तर नारायण राणे आणि त्याच्यानंतर मला वाटतं हे राज ठाकरे, हे दोघांचं तर मुख्य कारण हे उद्धव ठाकरेच होतं. उद्धव ठाकरेंनी सगळ्या ह्याच्यावर कसं वर्चस्व मिळवलेलं आहे आणि ते काही प्रत्यक्ष तळागाळातून आलेलं नेतृत्व नाही किंवा लोकांशी ज्याचा कनेक्ट आहे किंवा ज्याच्याकडे काही वक्तृत्व शैली असं काहीच नाही. ते फक्त बाळासाहेबांना घेरून बसलेले होते. माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्याच्यातला बडवा कोण होता? नंतर ते एकत्र आले आणि त्यांनी ठाकरे ब्रँड केला आणि ह्यांनी सगळ्यांनी त्याचं तुंतुणं वाजवलं. त्यांना फरक काहीच पडत नाही. जसं राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये की तुम्ही गाढवाला कितीही गोडा म्हणा, त्याला कितीही सजवा, त्याला कितीही मिरवा, त्याचं सगळं करा, पण ते आहे तर गाढवच ना. त्याचा तर काही घोडा होत नाही ना, आणि ते काही घोड्यासारखं पळू शकत नाही. तुमच्या अपेक्षा मात्र घोड्यासारखी आहे. त्याला काय करावं? जी अडचण राष्ट्रीय पातळीवरती राहुल गांधींच्या नेतृत्वासारखी बाबतीतली आहे आणि ते कोणी मान्य करायला तयार नाही. किंवा जिचं आम्ही वारंवार उदाहरण देतो त्या मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टीसारखं, सुई हरवलेली कुठं जंगलामध्ये, शोधायची कुठे माझ्या अंगणात, कारण किती सोय. भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं राजकारण करायचं असेल तर त्याची सुई हरवलेली नेतृत्व सक्षम पाहिजे. नंबर 2 संघटना पाहिजे आणि नंबर 3 चिवटपणे दीर्घकाळपर्यंत काम करायची तयारी पाहिजे, सत्ता मिळो किंवा न मिळो. ह्या 3 गोष्टीतलं एक तरी तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरती 2014 पासून ज्यांना असं वाटतंय की भाजपची सत्ता गेली पाहिजे, मोदींचं पद गेलं पाहिजे, त्याला पर्याय म्हणून ह्या लोकांनी गेल्या 12 वर्षामध्ये केंद्रामध्ये
केंद्रीय पातळीवरती काय काम केलं. आणि महाराष्ट्रात तीच वेळ आहे, कारण की 2014लाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. 122 आमदार निवडून आलेले होते भारतीय जनता पक्षाचे. अल्पमताचं सरकार त्यांनी स्थापन केलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत ज्यांना ज्यांना असं वाटतंय की भाजपचा पराभव झाला पाहिजे, वरती मोदी आणि वरती नरेंद्र, खाली देवेंद्र, दोघांचाही पराभव झाला पाहिजे, तर ह्याला समांतर असं नेमकं कुठलं काम 2014पासून आजपर्यंत, त्याला आता 12 वर्ष होत आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून केलं. ह्यांनी एकच काम केलं. 2019ला जो काही जनतेनं कौल दिलेला होता त्याला टांग मारली, महाविकास आघाडी नावाचं कडबळ उभं केलं. आणि मग जर अशी गाडी चूक रस्त्याला लागलेली, चूक ट्रॅकवरती ही रेल्वे निघाल्याच्यानंतर त्याचा अपघात होईल, काही वेगळं कोणाला सांगायची गरज नाही, कोणी अभ्यासकाची गरज नाही, आमच्यासारखे नियमित व्हिडिओ करणाऱ्यांची पण गरज नाही. शाळेत जाणारं न जाणारं शेंबडं पोरसुद्धा सांगू शकत होतं तेव्हाही की ह्या रेल्वेला अपघात होणार आहे. महाविकास आघाडी नावाचं जे कडबोळ तयार झालं होतं त्याचं काय वेगळं होईल सांगायची गरजच नव्हती. बरं, तो एक प्रश्न झाला. ह्याच्यानंतर सुद्धा जेव्हा महाविकास आघाडीला अतिशय चांगलं असं लोकसभेमध्ये यश मिळालं 2024, साधी गोष्ट आहे. यश तर तुम्हाला नीट पचवता आलं पाहिजे ना, अपयश पचवता येत नाही असं म्हणतात. महाविकास आघाडीची तर अशी परिस्थिती झाली की यांना यशच पचवता नाही आलं. ह्यांच्यातल्या मारामाऱ्या सुरू झाल्या. आताची जी परिस्थिती आहे, महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षामध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसचं काही समजा अजून मुद्दा समोर आलेला नाही, पण सत्तेच्या शिवाय ते राहू शकत नाहीत, ही त्यांची अस्वस्थता आहे. आणि 4 वर्ष झाले सत्ता नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तर असे हालून बसलेले आहेत, म्हणजे शरद पवार गटाचे, की बातम्या त्यांनी स्वतः चालवलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी दिलेल्या त्यांच्या पिद्दूकडून त्यांनी जे काही टिप्स दिलेले आहेत की बाबा काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार. आणि मग ह्यांच्याच बरोबरचा त्याच्यातला एक दुसरा गट अस्वस्थ आहे की जो सत्तेशिवाय राहू शकत नाही. ते श्वास घेतल्याशिवाय राहू शकतील, बापाला बाप म्हणणार नाहीत, आईला आई म्हणणार नाहीत, पण सत्ता नसेल तर त्यांना जमत नाही. असा वर्ग तुम्हीच तयार केलेला. कायमस्वरूपी सोनिया गांधीच्या परकीय जन्माला, परदेशी जन्माला विरोध करून वेगळा पक्ष काढला. 6च महिन्यात पक्षाचं सगळं गुंडाळून परत तुम्ही काँग्रेसबरोबर सत्तेसाठी चुंबाचुंबी केली. 1999ची गोष्ट आहे. आत्ताच तुमच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा झाला. पहिल्या दिवसापासून तुम्ही हे शिकवलेलं आहे की सत्ता पाहिजे, सत्तेच्या शिवाय जमत नाही. 2014 ते 2019 ही जो तडफडाट झाला यांचा सत्तेचा शिवायचा, म्हणून ते महाविकास आघाडीचं कडबोळं तयार केलं गेलं, पण तेही फसलं 2-2.5 वर्षामध्ये. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये काँग्रेसमध्ये विलीन होऊन बेनिफिट काहीच नाही, त्याच्यापेक्षा NDAतच का जाऊ नये. आणि हे सगळं तुम्हीच पेरलेलं आहे. बोया पेड़ बबूल का आम कहाँ से खाय, असे ते कबीरांनी सांगितलं. तसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची अडचण आता ही होऊन बसलेली आहे की तुम्ही ह्या पक्षाला कुठलीच दिशा उरलेली नाही, म्हणून त्याची ही अशी दशा होऊन बसलेली आहे. सचिन आहेर काय किंवा अजून कुठले नाव तुम्ही घ्या, आता शिल्लकच कोण राहिले अशी परिस्थिती आहे. इतके जायला लागलेले आहेत. आता जो काही गट छोटा मोठा शिल्लक राहिलेला आहे तो तरी त्यांना राहावं का असा प्रश्न आहे. कारण की तुम्ही काहीच त्याला म्हणजे विरोधातलं जर राजकारण करायचं असेल तर त्या पण ठाम पद्धतीनं तुम्हाला ती पोकळी भरून काढून समोर आम्ही अल्टरनेट पर्याय कसा आहोत म्हणून उभं राहावं लागत असतं. सत्तेमध्ये असताना तर काही प्रश्नच नाही, सत्ता व्यवस्थित पद्धतीनं राबवायचीच असते. 2.5 वर्षात यांना मंत्रालयात जायला वेळ मिळाला नाही, पक्ष संघटनेकडे पाहायला वेळ मिळाला नाही, खाजवता येत नाही म्हणले अंग, असं ही तक्रार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. आता काय बोलावं. सचिन अहिर म्हणजे आता हिमनगाचं टोकही म्हणायची गरज नाही, शिल्लकच हिमनगाचं टोक शिल्लक राहिलेलं आहे आता म्हणजे पक्षामध्ये, बाकी सगळं हिमनग गेलेलं आहे. खासदार गेलेले आहेत, आमदार तर तेव्हाच गेले, नंतरचे आता शिल्लकच आमदार किती राहिलेले आहेत, 20 आमदार आहेत. आणि आता हे जे काही शिल्लक 3 खासदार आहेत, 20 आमदार आणि 3 खासदार, लोकसभेमधले खासदार आणि इकडे विधानसभेमध्ये आमदार. विधान परिषदेचं काही मोजायची गरज नाही, संख्यात नाही आहे, राज्यसभेमध्ये पण काही नाही आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे की तुम्ही कुठलीही दिशा देऊ शकलेला नाही पक्षाला. मी जुनं सोडून द्या, आत्ता 2022 पासून सांगतो. महाविकास आघाडी स्थापन झाली, महाविकास आघाडीचं भांडं फुटलं, तुमचं पद गेलं, मुख्यमंत्रीपद, सत्ता गेली, तर विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही ठामपणे उभं राहू शकत होते, तेही नाही. याचा परिणाम काय तो दिसतो आहे याच्यावरची ही उसंतवाणी. उद्धवाला मिळे घरचा आहेर, सगळे बाहेर निघालेले, गद्दारांच्या गावी घेता असे सभा, घरचाच उभा विरोधात. मातोश्री पासून दूर हे पळती, लागली गळती भली मोठी.
घरी बसून या पेटणार कशा मशालिया अशा विजलेल्या. मवियाची पुंगी कधीच मोडली म्हणूनच सोडली आशा त्यांनी. विलिनीकरण काँग्रेसींचा घाट म्हणू नका वाट वेगळी ही. कांत म्हणे जुने उलटले पाप बापाचाच शाप भोवतो हा बापाचाच शाप भोवतो. मी एक वेळ माझा पक्ष बंद करून घरी बसेल पण मी काँग्रेस बरोबर जाणार नाही असं म्हणणारे बाळासाहेब, म्हणून तो शाप त्यांना भोवतो आहे. आणि ह्यांनी काँग्रेसची चुंबाचुंबी केली. महाविकास एक साधी तुम्हाला मी लिटमस टेस्ट सांगतो. महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुम्ही मला एक असा फोटो दाखवा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मातोश्रीवर गेलेलेत किंवा शरद पवार मातोश्रीवर गेलेलेत. आणि ह्याच्या उलट जेव्हा युतीची सत्ता होती तेव्हा सगळे भाजपचे ज्येष्ठ नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवायचे. आणि तेव्हा हे म्हणतात की शिवसेना सडली. आणि आता काय झालं? आता गेल्या 4 वर्षामध्ये किती प्रचंड प्रमाणात शिवसेना घडली आहे ती तुम्ही बघता आहात. सचिन अहिर असो किंवा आता अजून हळूहळू बाकीचे जे काही शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यात तर मला असं वाटतं अडचण उलटी असणार आहे. यांना जायचं आहे पण इकडंच घ्यायला कोणी बसलेलं नाही अशी परिस्थिती. काय होईल ते तर समोरच आहेच आहे. सचिन अहिर हे उपसभापती होतील हे काही वेगळं सांगायची गरज नाही. प्रचंड असं बहुमत विधान परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांकडे आहे. विरोधकांना आता कुठलाच आवाज कुठल्याच पद्धतीनं संख्येच्या दृष्टीनं म्हणत नाही मी, बाकीचाही आवाज उठवण्याची काही नैतिकता त्यांच्याकडे शिल्लक नाही राहिली तर आवाज कुठून उठवणार. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News.